खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरवून माझ्या हत्येचा कट रचला गेला असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी या सगळ्या संदर्भात काही गंभीर आरोप केलेत। खोक्या प्रकरणामध्ये मला विलन ठरवून माझ्या हत्येचा कट रचला गेला, त्यासाठी मुंबईत माणसं आणली गेली असा दावा धस यांनी केलेला आहे। राजस्थानातून बिश्नोई समाजाच्या काही जणांना मुंबईत आणलं। आता या सगळ्या आरोपांदरम्यान धस यांचा रोख नेमका कुणाकडे आहे हा सवाल सुद्धा उपस्थित होतोय। तर या सगळ्या संदर्भात सुरेश धस यांनी नेमका काय दावा केलेला आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला अडकवण्याचा कट रचला गेला असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे। त्याचबरोबर धस यांना खोक्यानं हरणाचं मांस पुरवलं असं त्यांच्या मतदारसंघात पसरवलं गेलं। राजस्थानातून बिश्नोई समाजाची लोक मुंबईमध्ये आणण्यात आली असा सुद्धा दावा धस यांनी केलेला आहे। विमानाची तिकीट काढून ही माणसं मुंबईत आणण्यात आली असं सुद्धा सुरेश धस म्हणतात। खोक्यानं धसांना मांस कसं पुरवलं हे त्यांना सांगण्यात आलं आणि बिश्नोई समाजात मला विलन करण्याचा कट रचला गेला असा आरोप धस यांनी केलाय। बिश्नोई समाजात हरणाला मंदिराचा दर्जा आहे। लॉरेन्स बिश्नोई पर्यंत धस हरणाचं मांस खातो हे पोहोचवायचं होतं असा सुद्धा दावा धस यांनी केलाय। म्हणजे लॉरेन्स बिश्नोईनं माझा खून केला पाहिजे असं सुद्धा धस यांनी हे सगळे आरोप करताना म्हटलेलं आहे। या पाठीमागे कोण आहेत हे मला माहिती आहे असं सुद्धा सुरेश धस म्हणतात। आयुष्यात कधी हरणाच्या मांसापर्यंत गेलो नाही असं देखील यावेळी त्यांनी स्पष्ट केलं। तथ्य हे शोधलं पाहिजे। कोणत्याही लोकप्रतिनिधीवर एकमेकावर आरोप होत असताना खुनापर्यंत हत्या करण्यापर्यंत जर षडयंत्र रचलं जात असेल असा सुरेश धसांचा आरोप असेल तर मला वाटतं सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि पूर्ण चौकशी करून आरोपी असेल त्याच्यावर कारवाई करावी।